शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। स्वार्थी लोकांना खंत वाटणं म्हणजे नाटक असतं असं राऊतांनी म्हटलंय। स्वार्थी लोकांना राज्याची आणि समाजाची चिंता नसते। संजय राऊतांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय। दरम्यान अजित पवारांनी गडचिरोलीमध्ये बोलताना घरात फूट पाडू नका, मी चूक केली ती तुम्ही करू नका असा सल्ला धर्माराव बाबा अत्रामांना दिला होता। त्याला उत्तर देताना संजय राऊतांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापानी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं। आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला निघाले। आता काय म्हणायचं? घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका। ज्या कुटुंबाला, मग शिवसेनेचं कुटुंब असेल, उद्धव ठाकरे साहेबांचं, आमचं शरद पवार साहेबांचं कुटुंब असेल, त्यांच्या पक्षाचं, ज्यांनी तुम्हाला 40-40 वर्ष भरभरून दिलं, त्यांना तुम्ही त्यांच्याशी गद्दारी बेईमानी करून तुम्ही जेव्हा बाहेर पडता, हे कशामुळे? तुम्हाला आता कसली खंत वाटते? स्वार्थी लोक असतात, त्यांना खंत बिंत वाटणं त्यांचं नाटक असतं। त्यांना खंत दुःख काय नसतं, ते आपल्या पुरतं पाहतात। त्यांना ना राज्याची चिंता, ना समाजाची चिंता, ना पक्षाची चिंता। मी माझा बस आणि माझा खोका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।